पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये असलेल्या स्मशानभूमीजवळ अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेला एक महिलेचा मृतदेह काल पोलिसांना सापडला। हा मृतदेह पहिल्यांदा स्थानिकांनी पाहिला, मग पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा देखील केला। मात्र अशा पद्धतीने या महिलेचा मृतदेह या ठिकाणी नेमका कुणी आणून टाकला असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता। त्याचबरोबर मृतदेहाची अवस्था पाहून 100% या महिलेचा खूनच झाला असेल याची दाट शक्यता होती आणि त्यामुळेच हा खून नेमका कुणी केला असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पोलिसांनी तपासही सुरू केला, मात्र तेवढ्यात खबऱ्याकडून कळाली एक माहिती आणि याच माहितीच्या नंतर लिव्ह इन रिलेशनशिप मधून झालेलं हे जे काही हत्याकांड होतं ते समोर आलं। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काल म्हणजे 18 तारखेला पुण्यातल्या लोहगाव परिसरामध्ये असलेल्या एका स्मशानभूमीच्या जवळ महिलेचा मृतदेह आढळला। स्थानिकांनी हा मृतदेह पाहिल्याच्या नंतर लगेचच पोलिसांना कळवलं। पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा केला। या डेड बॉडीची अवस्था जर पाहिली तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा मृतदेह कुजलेला होता की तिची ओळख पटवता येणं जवळपास अशक्य होतं। त्यामुळे मग हा मृतदेह या ठिकाणी नेमका कुणी आणून टाकला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता। लोहगाव पोलिसांनी विमानतळ पोलिसांनी खरं तर या सगळ्यामध्ये लगेचच गुन्हा दाखल करून घेतला आणि तपासही सुरू केला। ज्यावेळी हा तपास सुरू होता त्यावेळी या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या रात्री एक लाईट बंद असलेली अंधाऱ्या स्वरूपामधली, म्हणजे रिक्षाच्या आत ज्या लाईट असतात त्या सगळ्याच लाईट बंद असलेली एक रिक्षा जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती। मग ही रिक्षा नेमकी कोणाची आणि या रिक्षातूनच हा गुन्हा घडलाय का, असा दाट संशय पोलिसांना आला। पोलिसांनी आजूबाजूच्या संपूर्ण एरियांमधले सीसीटीव्ही चेक करायला सुरू केलं। ही रिक्षा ज्या ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती त्याचं ट्रॅकिंग पोलिसांनी सुरू केलं होतं। 100% या रिक्षाचा आणि या महिलेचा काही ना काही संबंध असणार हे पोलिसांना ठाऊक होतं। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपासही सुरू केला होता। मात्र तेवढ्यात पोलिसांना एका गुप्त माहितीदाराच्या द्वारे एक माहिती आलेली होती, ज्यामध्ये त्यांना असं कळलं की पुण्यातल्या लोहगाव परिसरामध्ये, येरवड्याच्या परिसरामध्ये यशवंत नगर नावाचा एक भाग आहे। मग या यशवंत नगर मध्ये नेमकं काय होतं हेच जाणून घेण्यासाठी पोलिसांनी जी काही माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे यशवंत नगर मधल्या एका घरावर छापा टाकला। या छाप्यामध्ये त्यांना आढळला रवी रमेश साबळे नावाचा 35 वर्षीय तरुण। त्याला पोलिसांनी लगेचच कस्टडीत घेतलं, त्याची चौकशी सुरू केली आणि पोलिसी खाक्यात दाखवताच हाच रवी साबळे जे काही घडलंय ते सगळं काही कबूल करून गेला। त्याने नेमकं कबूल काय केलं होतं तर हे सगळं जे हत्याकांड आहे ते लिव्ह इन रिलेशनशिप मधून घडलं होतं। ही जी महिला होती ती याच रवी साबळे याच्याबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होती, त्याच घरामध्ये राहत होती ज्या ठिकाणी पोलिसांनी हा छापा टाकलेला होता। या सगळ्यामध्ये या महिलेचं नाव खरं तर सुवर्णा असं आहे, पूर्ण नाव माहित नाहीये यात, मात्र तरीही सुवर्णा हे नाव त्याने सांगितलेलं आहे रवी साबळे या आरोपीने। त्याने असं सांगितलं की ही महिला माझ्याबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती, मात्र काही कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू होते। याच वादातून 14 नोव्हेंबरला त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करत वगैरे या महिलेचा खून केला। म्हणजे या मारहाणीमध्ये त्याने खुनाच्या उद्देशाने हा खून केला की त्याच्याकडून मारहाणीमध्ये हा खून झाला, या सगळ्याचा आता पोलीस तपास करतात। मात्र त्याने असं सांगितलं की मी जी काही मारहाण केली होती या मारहाणीच्या नंतर सुवर्णाचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला। त्यानंतर मात्र रवी साबळे हा घाबरला होता। या डेड बॉडीचं नेमकं काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं। त्यामुळे 1-2 नाही तर तब्बल 4 दिवस त्याने हा मृतदेह तसाच त्याच्या घरामध्ये ठेवला। आणि अर्थातच एखादी डेड बॉडी जेव्हा अगदी त्याला 10-12 तास जरी उलटले तरी हळूहळू ती डिकम्पोज व्हायला लागते आणि जसं जसं हा मृतदेह कुजायला सुरुवात होतो तशा तशा पद्धतीने त्याचा वास, त्याची दुर्गंधी जी आहे ती वाढत जाते। असंच काहीसं घडलं रवी साबळेच्या या प्रकरणामध्ये। त्याने सुद्धा हा डेड बॉडी जी आहे ती घरात ठेवल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरायला लागली, घरामध्ये दुर्गंधी पसरायला लागली आणि मग आजूबाजूच्या लोकांना या सगळ्याचा संशय येईल म्हणून मग त्याने त्याच्या वडिलांना सोबत घेतलं। त्याचे वडील म्हणजेच रमेश साबळे, ज्यांचं वय वर्ष आहे 65 वर्ष, त्यांच्याकडे स्वतःची ही रिक्षा आहे आणि याच रिक्षातून या दोघांनी सुद्धा या महिलेचा मृतदेह जो आहे त्याची विल्हेवाट लावायचं ठरवलं। त्या अनुषंगाने या दोघांनी सुद्धा मध्यरात्रीमध्ये हा मृतदेह रिक्षात टाकला आणि रिक्षात टाकून मग या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये आणला, त्या ठिकाणी फेकून दिला आणि पुन्हा दोघंही बापलेक जे आहेत ते त्या ठिकाणून पसार झाले, आपापल्या घरी गेले। म्हणजे यांना फारशी भीती सुद्धा नव्हती की आपण सीसीटीव्ही मध्ये दिसू, आपली रिक्षा दिसेल, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, याची फारशी काही भीती सुद्धा नव्हती, कारण हे त्यांच्याच घरी सापडले, कुठे फरार वगैरे सुद्धा झालेले नव्हते। पोलिसांनी या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलंय।
या सगळ्यामधले गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही केलेली आहे आणि या सगळ्याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. ही महिला नेमकी कोण होती, या महिलेचं मूळ तिची पार्श्वभूमी काय, ती कधीपासून या रवी साबळे बरोबर राहत होती, या सगळ्याच अनुषंगाने सध्या पोलीस तपास करत असलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे रवी साबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर या आधीचे सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुळातच त्याच्याकडून अशा पद्धतीचा एक गुन्हा झाल्यामुळे या सगळ्याला प्रचंड गांभीर्याने घेऊन आता पोलीस सुद्धा या प्रकरणामधला तपास करत असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.